शुभप्रभात सर्वांना। तर आज आहे फ्रायडेला मोस्टली सर्वांच्या घरी नॉनव्हेजच बनतं, आमच्या इथेही बनतं। आज माझ्या सासूबाई बनवणार आहेत बांगड्याचा झणझणीत रस्सा। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। काही बांगड्या आईंनी फ्राय केलेला आहे आणि काही बांगड्यांचा ते रस्सा बनवणार आहे। चला तर आपण रेसिपी पाहू। आपण आईंना विचारूया त्यांनी या रेसिपीमध्ये काय काय घेतले बांगड्याच्या आमटीसाठी। सांगा आई। अर्ध्याला वर वाटी खोबरं, ओलं खोबरं, लाल तिखट, थोडीशी हळद आणि धने, कच्चा कांदा आणि फोडणीसाठी कांदा आडवा कापलाय आणि वाटण्यासाठी उभा कापायचा आणि आमटी पूर्ण तयार झाल्यावर त्याच्यात कोकम सोडायचे। तर हे 3 बांगडे होते। मी काय केलं की त्याचे जे तोंड होते त्याची मी आमटीसाठी ठेवले। 3 याचे मी आमटी बनवणार आणि बाकीचा पाठीमागचा भाग आहे त्याचे सगळ्याचे मी फ्राय केले। हे पहा, फ्राय याला खूप छानसा कलर आलेला आहे आणि जे बांगड्याच्या तोंडाचे जे तोंड असतं ना त्याची आमटी खूप छान होते आणि जेवढं तिखट असेल तेवढं चांगलं असतं आणि त्याच्यात कोकम टाकायचं, एकदम मस्त लागतं। बांगड्याला मस्त कलर आलेला आहे फ्राय बांगड्याला। कांदा, धने, मसाले हे सर्व आता एकत्र वाटणार आहे काही काही या वाटणामध्ये त्रिफळा पण वापरतात, त्याने पण आमटीला एक चांगली टेस्ट येते। हा बांगड्याला कसं सुंदर असा लालसर कलर आलेला आहे। बांगड्याने मी बारीक गॅसवर मंद आचेवरच फ्राय करायचा नेहमी। आपला मसाला पण रेडी झालेला आहे आणि मसाल्याला एक छानसा कलर आलाय। कोण कोण याच्यासाठी म्हणजे कलर येण्यासाठी शेंगकेशवरी मिरची पण वापरतो, त्याच्यामध्ये मसाल्याला जरा रेड कलर येतो। आम्ही याला एव्हरेस्टचा लाल, तिखा लाल, थोडासा गरम मसाला असे काही इंटिग्रेट वापरलेले आहेत। कमीत कमी इंटिग्रेट वापरून सुद्धा आई चविष्ट आमटी बनवतात बांगड्याची। पाहूया आपण। रेसिपी आहे आणि रशाला 2-3 रुपये आल्यावर मच्छी रशामध्ये सोडायची। आधीच नाही सोडायची, मच्छी आधीच का नाही सोडायची? ते दुसरं होतं। आपल्या बांगड्याला 2 उकळे आले आहेत। 2 उकळे आल्यानंतरच बांगड्या त्याच्यात सोडायचं, म्हणजे बांगड्याचा भुगा होत नाही। छान असा आपला रस्सा एकदम तिखट आणि मस्त रेसिपी झाली आहे। कलर कसा आलाय आमटीला छानसा। मीठ घातलं काय याच्यामध्ये? याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायला विसरायचं नाही।